नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 18 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झालेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बाबासाहेबांनी कोणत्या विद्यापीठातून PhD केलेली आहे? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून PhDची डिग्री केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलंबिया विद्यापीठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी PhD ही पदवी मिळवलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, बाबासाहेबांनी कोणत्या विषयात उच्च शिक्षण घेतलेले आहे? बाबासाहेबांनी कोणत्या विषयामध्ये उच्च शिक्षण घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अर्थशास्त्रामध्ये बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बाबासाहेबांचे घोषवाक्य कोणते होते? बघा, बाबासाहेबांचे घोषवाक्य नेमके कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घोषवाक्य होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, सम्राट अशोक कोणत्या वंशाचा राजा होता? बघा, सम्राट अशोक हा कोणत्या वंशाचा राजा होता? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मौर्य वंशाचा राजा होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अशोकांच्या वडिलांचे नाव काय होते? बघा, अशोकांच्या वडील म्हणजे नेमके कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिंदुसार. काय मित्रांनो? बिंदुसार हे काय होते? अशोक यांच्या वडिलांचे नाव होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण? बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे? अशोकाने कोणत्या युद्धानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलिंग युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, अशोकांच्या राजधानीची म्हणजे राजाच्या राजधानी कोणती होती? अशोकांच्या राजाची नेमकी राजधानीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाटलीपुत्र. काय मित्रांनो? अशोकांच्या राजाच्या राजधानीचे नाव म्हणजे पाटलीपुत्र हे होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, अशोकांच्या काळातील प्रसिद्ध स्तूप कोणता होता? बघा, अशोकांच्या काळातील प्रसिद्ध स्तूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सांची. सांची काय मित्रांनो? अशोकांच्या काळातील प्रसिद्ध हे स्तूप होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी लोकसभा म्हणजे मतदारसंघ कोणता आहे? बघा, भारतातील सर्वात मोठी लोकसभा म्हणजे मतदारसंघ हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उत्तर प्रदेश हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत कुणी लिहिले? बघा, भारताचे राष्ट्रीय गीत हे कुणी लिहिलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी भारताचे राष्ट्रीय गीत त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गाणे म्हणजे जनगण मन कोणी लिहिलेले आहे? भारताचे राष्ट्रीय गाणे म्हणजे जनगण मन हे कुणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे गीत त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? बघा, भारतातील सर्वात मोठे वाळवंट आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थार. हे कोणत्या ठिकाणी मित्रांनो? राजस्थान या ठिकाणी थार हे वाळवंट आहे. म्हणजे भारतातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे थार हे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? बघा, भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कांचनजंगा. काय मित्रांनो? कांचनजंगा हा काय भारतातील सर्वात उंच पर्वत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र कोणते आपल्याला ते सांगायचे आहे. सोडियम बायकार्बोनेटचे आपल्याला
सोडियम कार्बोनेटचे सोडियम कार्बोनेटचे आपल्याला रासायनिक सूत्र सांगायचे आहे. तर मिस्टेक झाले मित्रांनो, माफ करा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे Na2CO3 हे काय मित्रांनो सोडियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे. काय आहे? Na2CO3 हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, केवलादेव म्हणजे राष्ट्रीय पक्षी म्हणजे उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणजे उद्यान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता बघा. भारतीय संसदेवर हल्ला नेमका कधी झाला होता? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13 डिसेंबर 2001ला भारतीय संसदेवर हल्ला झाला होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, ओसामा बिन लादेन कुठल्या संघटनेचा संस्थापक होता बघा. ओसामा बिन लादेन हे कुठल्या संघटनेचा संस्थापक होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अल कायदा या संघटनेचा तो संस्थापक होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे बघा. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे ते आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किमी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा. ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमीचे ते प्रत्यय आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते बघा. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? शहनाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अरबी भाषेतील आहे. काय म्हणतो मित्रांनो, शहनाई शब्द हा अरबी भाषेतील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? सामाजिक न्याय दिन हा महाराष्ट्रामध्ये कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शाहू महाराज. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर या राज्याची रहिवासी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, खालपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात? खालपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभाला वरिष्ठ सभागृह असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तामिळनाडूचा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो बघा. ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डोळे यांना ग्लुकोमिया हा रोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केव्हा केली होती बघा. भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी ही केव्हा केली होती? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आहे मित्रांनो, 18 मे 1974ला पहिली अणुचाचणी ही झाली होती. याचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतले होते बघा. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये कधी परतले होते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 9 जानेवारी 1915ला. काय मित्रांनो, 9 जानेवारी 1915ला म्हणजे महात्मा गांधी हे दक्षिण भारतातून म्हणजे भारतामध्ये आले होते म्हणजे परतले होते. कधी आले मित्रांनो? 9 जानेवारी 1915ला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.